या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुमारे 17 वर्षांनंतर अखेर पूर्ण झाली। विशेष NIA न्यायालयाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला। यानुसार मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। या निकालानंतर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष्य केले आहे। आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर पोस्ट करताना हिंदूंना आतंकवादी म्हणणारे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदूंची जाहीर माफी मागावी या शब्दात तोफ डागली आहे। जानेवारी 2013 मध्ये जयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद या विषयावर वादग्रस्त विधान केले होते। काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशीच्या भाषणात शिंदे यांनी भगवा दहशतवाद या शब्दाचा उल्लेख केला होता। त्यानंतर 10 वर्षांनी त्यांनी मला माझ्या पक्षाने भगवा दहशतवाद होत असल्याचे सांगितले होते, त्यामुळे पक्षाच्या सांगण्यावरून मी तो शब्द वापरला। मी तेव्हा दहशतवाद हा शब्द वापरला, पण हा शब्द का वापरला हे मलाही माहिती नाही असे बोलायला नको होते। तो शब्द चुकीचा होता असे त्यांनी सांगितले होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।